यूरिया इज 1,00,000 टाइम लेस टॉक्सिक दॅन अमोनिया, है ना, इतका कमी टॉक्सिक आहे तो. सो वी कॅन रिटेन इट इनसाइड द बॉडी. ओके, so we can safely store the urea and then can be removed. Okay, so physiological uremia. Uremia काय? Excess of urea in blood. Okay, and this condition, so uremia indicates a kidney failure. जर खूप सारं युरिया ब्लड मध्ये साचून राहिलं तर that indicates a kidney failure. So the condition is called as a uremia. Mia suffix mia म्हणजे some that product is excessive in blood. So uremia, urine is excessive, urea is excessive in blood. Okay. So urea excreting animal require much less water. Some amount of urea is retained in the medullary fluid. काय आहे आपण शिकणार आहे? Medullary fluid of kidneys to maintain the osmolarity. जसं मी म्हटलं, सगळंच युरिया बाहेर टाकत नाही, काही काही युरिया ते घेऊन ठेवतात, साचून म्हणजे राहू देतात बॉडीमध्ये. सो टू मेंटेन दिस ऑस्मोलॅरिटी. ओके, बघा. सो अर्थवर्म, कार्टिलॅजिनस फिशेस, amphibians, most of the amphibians, जसं फ्रॉग आहे. आता फ्रॉगचं कसं आहे बघा, फ्रॉगच्या 2 स्टेजेस आहे. कुठल्या 2 स्टेजेस आहे? टॅडपोल आणि एक अडल्ट फ्रॉग, बरोबर आहे ना. तो टॅडपोल कुठे असतं? आहे वॉटर. या, टॅडपोल इज इन वॉटर. जेव्हा तो वॉटर मध्ये असतो तेव्हा तो अमोनोटेलिक असतो, बरोबर. जेव्हा तो वॉटर मध्ये तेव्हा तो अमोनोटेलिक आहे, जेव्हा तो लँड वर येतो तेव्हा तो होतो युरिओटेलिक. सो हे असे एक्सेप्शन्स लक्षात ठेवा. तो कार्टिलॅजिनस फिशेस विच आर द मरीन फिशेस, बोनी फिशेस आर अमोनोटेलिक. ओके, सो दे एक्सक्रीट युरिया and then the uricotelism. Uricotelism कळलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, चलो. And the third is a uricotelism, where uric acid is formed from ammonia, mostly again in the liver of the sauropsid. म्हणजे these are the kind of animals. So sauropsid, you can say like birds or insects like animals which are doing this process of releasing uric acid. ओके, परत तुमच्या एनसीईआरटीने जे एक्झाम्पल म्हटले ते बघा, कुठले कुठले दिसले म्हणतायत बघा. रेप्टाइल, बर्ड्स, लँड स्नेल, इन्सेक्ट एक्सक्रीट uric acid in the form of pellet or pest with a minimum loss of water and are uricotelic. दिसलं एनसीईआरटी मध्ये पहिल्या पेजवरच्या शेवटच्या 4 लाईन. सो युरिक ऍसिड म्हणजे बर्ड जे आहेत ना, बेसिकली बर्ड्स, त्यांचं फिकल मटेरियल अँड एक्सक्रिटरी मटेरियल इज सेम. म्हणून ते बर्ड ड्रॉपिंगचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असेल. सो दे हॅव व्हाईट अँड ग्रे ड्रॉपिंग्स. युनिफॉर्म नसतं ते, म्हणजे एकाच कलरचं नसतं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हाईट अँड ग्रे. ओके, बिकॉज दे आर एक्सक्रिटिंग फीसेस एज वेल एज नायट्रोजनस वेस्ट टुगेदर. करेक्ट. सो कुठले कुठले मोड ऑफ एक्सक्रिशन युरिकोटेलिझम? त्यांना पाणी मिळतच नाही तरी चालतं, कारण ते खूप युरिक ऍसिड इज लिस्ट टॉक्सिक, आणि ते किती दिवस ते साचून राहिलं बॉडीमध्ये तरी चालतं. सो मेनी ऑफ द ऑर्थ्रोपोड म्हणजे सगळे इन्सेक्ट लाईक से कॉकरोच, प्रत्येकाच्या घरात दिसणारा एनिमल, लँड स्नेल, मेनी रेप्टाइल्स अँड बर्ड्स excrete this uric acid. Okay, example as per your NCERT. Sauropsid are the reptiles. ठीक आहे, लिहिलंय सगळ्यांनी? Yes, ma'am.
जसे आपले सौरोपसीड मध्ये जसं हे असतं ना, सरडा कॅटेगरीतले अॅनिमल. ओके, रेप्टिलिया. आता ह्या सगळ्यांचं कॉलम करून जरी लिहिलं असेल तरी हे असा एक डिफरन्शिएटिंग चार्ट बनवून. तो अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम अँड युरिकोटेलिझम. ओके, चला आता पहिला पॉइंट, animal which excrete ammonia, urea and uric acid respectively. त्याचे एक्झाम्पल बनवा चार्ट आणि लिहायचं. कार्टिलॅजिनस फिशेस ब्रॅकेट मध्ये मरीन फिशेस पण करून ठेवा, कारण युअर एनसीईआरटी हॅज मेन्शन. नंतर कार्टिलॅजिनस मरीन की फ्रेश वॉटर हेच आठवत नाही आपल्याला. लिहिताय? येस मॅम. या, यू हॅव टू टेल मी तुम्ही संपवलंय की चालू आहे जे काय असेल. मला सांगा, टर्टल कशामध्ये येतील? Ma'am, uricotelic, because they excrete some sort of green waste in the water. येस. त्याच्यानंतर स्नेक्स. स्नेक्स कशात येतील? युरिकोटेलिक. युरिकोटेलिक. ओके. त्याच्यानंतर क्रोकोडाइल्स. युरिकोटेलिक. युरिकोटेलिक है ना. सो यू मस्ट एबल टू आयडेंटिफाय कुठले रेप्टाइल्स आहे, कुठले ऑर्थ्रोपोड्स आहे. ऑर्थ्रोपोड इज अ बिगेस्ट फायलम. सगळ्यात जास्त अॅनिमल ऑर्थ्रोपोडा कॅटेगरीतले. लिहिलाय? घेऊ पुढे स्लाइड? या. येस मॅम. चला, टॉक्सिसिटी सांगा कोणाची जास्त आहे? हायएस्ट इन अमोनोटेलिक. Yes, very high, low and lower than urea. So here you may write highest. मॅम, बट क्रोकोडाईल तर म्हणजे पाण्यात सुद्धा राहते आणि अशी बाहेर सुद्धा राहते ना. Amphibian basically आपण येस. सो बट क्रोकोडाईलचा एकदा सर्च करा, मला पण तो डाऊट होता वेदर इट इज युरिकोटेलिक की युरिओटेलिक. आपण त्याला एक सर्च करूया क्रोकोडाईलला. बट ऍज इट इज कमिंग फ्रॉम द सिरुपसोडा कॅटेगरी ना, सिरुपसोडा, आय फील इट इज युरिकोटेलिक. असं कन्फ्युजन येऊ शकतं, अँड दॅट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो आपण त्याला सर्च करूया. सॅरुप्सिड्स आहे तो, म्हणून तो कदाचित युरिकोटेलिक असेल. मॅम युरिओटेलिक आहे. युरिओटेलिक आहे. यू सर्च? येस मॅम. ओके. तर तिथे मेन्शन करा मग ते. ओके, जस्ट मेन्शन दॅट. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. अमाउंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड इज हाय, अग्रीड, मॉडरेट अँड व्हेरी लो. Next, energy required, none, moderate and again high.
ठीक आहे, झालं हे लिहिलं सगळं. येस मॅम. Yes, ma'am. मॅम चला आपण मागे जाऊया आता. आपले जे स्लाइड्स राहिल्या होत्या त्या काही कळतील आता, बघा तुम्ही. So we said excretion in, अजून कुठली ती मागे एकदा बघते. Yes, so this is the first point. Read and understand now. Metabolism of protein and nucleic acid produce ammonia. हे आपण already म्हटलंय. Toxic waste. So no energy spent for the production of ammonia. Ammonia automatic produce होऊन जातं. अमाइन ग्रुप मिळाला की हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊन तो अमोनिया प्रोड्यूस करून घेतो. ओके, दे कॅन सेंड अमोनिया थ्रू डायल्यूट युरिन ॲज दे कॅन अफोर्ड टू लूज वॉटर. ज्यांना पाणी भरपूर अवेलेबल आहे ते. सो aquatic animal excrete ammonia, ammonotelic, through surface or through gills or simply by diffusion. Through surface or gills कशा प्रोसेसनी? by means of this diffusion. ओके, कळतंय बघा, हे तिन्ही पॉइंट ऑलरेडी आपण डिस्कस केले. Next, in other, ammonia is converted into urea by urea or ornithine cycle. Insect, reptile, birds, land snails, end product of nitrogenous metabolism, uric acid, so uricotelic to conserve water. का uricotelic झाले ते? कारण त्यांना पाणी एवढं सहजासहजी अवेलेबल होत नाही आणि म्हणून ते युरिकोटेलिक. परत मला असं वाटतं जे क्रोकोडाईल आहेत ना, जेव्हा ते लँडवर असतात तेव्हा ते युरिक ऍसिड एक्सक्रीट करता का? एकदा कोणाला सर्च करता आलं तर बघा. लँडवर असेल तर ते युरिक ऍसिड एक्सक्रीट करतील, पाण्यात गेले तर ते युरिया एक्सक्रीट करतील. असं काही एक्सेप्शन आहे का त्यांच्यामध्ये? ते सर्च झालं किंवा सर्च करता आलं तर लेक्चर नंतर ते बघा, आणि कोणाला अगदी परफेक्ट त्याचं मिळालं तर ते टाका ग्रुपमध्ये. ओके, बट ऍज इट इज amphibian, yes, can be ureotelic. Yes, चलो नेक्स्ट. युरिक ऍसिड पायरिमिडीन किंवा प्युरिन मेटाबॉलिझमने पण होतं, बेसिकली फ्रॉम पायरिमिडीन. नाही, हे युरिक ऍसिड म्हणतात. येस, so युरिक ऍसिड इज बेसिकली बाय प्युरिन मेटाबॉलिझम 2 आणि पायरिमिडीन मेटाबॉलिझमने बेसिकली युरिया. ओके, many mammals except these apes and man, they produce enzyme uricase by which they convert uric acid into allantoin. Okay, so uric acid is getting converted into allantoin because again they will become, that should not become toxic for them आणि soluble असेल म्हणजे ते it will be released. आपल्याकडे काय होतं, युरिक ऍसिड जर साठून राहिलं बॉडी मध्ये तर काय होतं माहिती कोणाला? युरिक ऍसिड डिपॉझिशन. बेसिकली जॉईंटला युरिक ऍसिड डिपॉझिशन होतं आणि मग त्याला काय म्हणतात माहिती कोणाला? सो द कंडिशन अरायझेस इज गाउट. मग ते जिथे जॉईंट आहे ते पेनफुल होतात. सो हे तुमच्या डिसऑर्डर्स मध्ये आपण पुढे डिस्कस करणारच. पण युरिक ऍसिड डिपॉझिशन बेसिकली जिथे आपले जॉईंट्स आहेत तिथे ते युरिक ऍसिड डिपॉझिशन होतं मोठ्या जॉईंट्सला आणि मग ती कंडिशन येते गाउट. ओके, किडनीज आपण ऑलरेडी म्हटलं, द थर्ड रोल मेंटेनिंग ऍसिड बेस बॅलन्स, सो टू क्रिएट द अगेन दिस होमिओस्टॅसिस. The tissue of cartilaginous fishes are well adapted to tolerate survive high urea concentration. Cartilaginous fishes म्हणजे हे मरीन फिशेस, सगळी समरी. लक्षात येतंय का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम Yes. आता हे Yes, ma'am. बघा, दिस इज अगेन इम्पॉर्टंट. Many fishes, mollusks have large quantity of TMAO. So that is a trimethyl amine oxide as organic molecule that protects body protein from damaging effect of urea. काय कळलं म्हणजे? बोला. TMAO या सेंटेन्सचा अर्थ काय कळलाय का कोणाला? वाचा आणि मला सांग.
कोण सांगताय? So this is other excretory waste. बोला. Some fishes have large quantity of TMAO, an organic molecule that protects body protein from damaging effect of urea. बोनी फिशेस काय करताय किंवा कार्टिलेजिनस फिशेस काय करताय ते युरिया प्रोड्यूस करताय. अग्रीड. सो दे आर, वी आर सेइंग दे आर युरियोटेलिक. अग्रीड. येस मॅम. Yes, ma'am. So this now urea, they are converting it into TMAO. TMAO, that is trimethylamine oxide. So that is a non-toxic material. हा युरिया थोडा तरी टॉक्सिक आहे, पण हा बिलकुलच टॉक्सिक नाही. आणि तो युरिया ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून टाकतो आणि त्याच्यामुळे दिस TMAO is protecting their body proteins from the damaging effect of urea. So this is the other mode of excretion, trimethylamine oxide. So that is basically in the marine fishes. Okay. Yeah. Yes, ma'am. आणि along with that one more TMAO बरोबर मला अजून एक सांगायचंय, guanine. हा पण एक एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. सो यू कॅन गिव्ह हेडिंग अदर एक्सक्रिटरी प्रोडक्ट along with urea, ammonia and uric acid. These are other excretory products. So under that one is TMAO, त्याचा फुल फॉर्म लिहा. आणि बेसिकली इन मराइन फिशेस आपण जसं म्हटलं, urea is getting converted into TMAO. Okay. Second point here you remember guanine. ओके. हे बेसिकली स्पायडर्स मध्ये बघितले जातात. स्पायडर्स इज अगेन ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा कशात येतो? इन्सेक्ट त्या क्लास मधला. म्हणजे तो युरिक ऍसिड, बट देन दिस इज कन्वर्टिंग अमोनिया इनटू ग्वानिन. ओके. ग्वानिन विच इज सिमिलर टू द युरिक ऍसिड. ओके. and this guanine is in the crystal form. म्हणजे मग ते क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे म्हणून ते काय करता? वॉटर कॉन्झर्वेशन करता. सो दीज आर सम एक्सेप्शनल केसेस. अजून ह्याच्यात भरपूर आहे पण तुमच्या सिलेबस प्रमाणे आपण घेऊ. TMAO मरीन, ग्वानिन. ओके. स्पायडर मध्ये बेसिकली बिकॉज यू गेट क्वेश्चन ऑन दिस, व्हॉट इज द एक्सक्रिटरी प्रोडक्ट ऑफ स्पायडर? सो दॅट इज ग्वानिन which is in the crystal form. Allantoin, already we talked on allantoin. काय allantoin? काय आहे? So purine and pyrimidine metabolism. Purine and pyrimidine metabolism. So they are getting converted into allantoin and then it is excreted. म्हणजे आपल्या युरिन मध्ये थोडंसं allantoin पण असतं. बिकॉज प्युरिन आणि पायरिमिडीनचं मेटाबॉलिझम इज लीडिंग टू allantoin. कळलं का? Yes, ma'am. येस मॅम. येस. त्याच्यानंतर द फोर्थ इज हिप्युरिक ऍसिड. दिस इज अ हिप्युरिक ऍसिड. प्लीज कीप रायटिंग. सो बेन्झोइक ऍसिड इज बेन्झोइक ऍसिड आपल्या ज्या मेटाबॉलिझम मध्ये तयार होणार आहे. दिस बेन्झोइक ऍसिड is excreted in the form of this hippuric acid. Benzoic acid is excreted in the form of this hippuric acid. Okay. The fifth one is creatine. दोन असतं, क्रियाटीन आणि क्रियाटिनिन. आपण हे क्रियाटीन घेतो. क्रियाटीन.
नॉर्मल युरिन मध्ये क्रियाटिन इज ऍब्सेंट. नॉर्मल युरिन देर इज नो क्रियाटिन. बट न्यूबॉर्न इन्फंट्स, जस्ट बॉर्न बेबी, सो न्यूबॉर्न्स, त्याच्यानंतर प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग फिमेल्स. लॅक्टेटिंग फिमेल म्हणजे काय? क्रियाटिन कोणामध्ये बघा? न्यूबॉर्न. Producing milk in her breast Yes, so the or mother who mammary is gland. feeding the baby via breast milk, जे बाळ आईचं दूध पितंय, that female is a lactating female. तो ह्या तिघांमध्ये क्रियाटिन असतं. क्रियाटिनिन वेगळं. क्रियाटिनिन आपण मूवमेंट अँड लोकोमोशन मध्ये येईल आपल्याला. मॅम एक डाऊट आहे मला. बोल ना. मॅम गुआनिन हे कोणाच्या युरिक ऍसिड मध्ये जास्ती असतं? जे आर्थ्रोपोड्स मीट खातात का, जे प्लांट्स का असे सबस्टन्स खातात, वेज सबस्टन्स? बेसिकली स्पायडर जे इन्सेक्ट खात राहतात छोटे छोटे. मॅम मला पण एक डाऊट आहे. बोल ना. नाही थांब, मॅम, हे जे- वेदांत, एम आय सॉल्विंग युअर डाऊट? तो स्पायडर्स जे बेसिकली आहेत ना, फक्त स्पायडर कॅटेगरी, ओनली स्पायडर कॅटेगरी, दे कन्वर्ट दिस युरिक ऍसिड इनटू ग्वानिन. आणि युरिक ऍसिड तरी पेस्टी मटेरियल आहे. आपण बघितलं बर्डचं ड्रॉपिंग पेस्ट आहे. त्यांना तेवढं पण पाणी नाही अवेलेबल होत, म्हणून दॅट युरिक ऍसिड दे कन्वर्ट इट इनटू ग्वानिन आणि मग ते क्रिस्टल मध्ये रिलीज करतात. म्हणजे मग जेवढं पाणी लॉस होणार आहे तेवढं पण होत नाही त्यांच्या बॉडीत. येस मॅम. ओके. हा बोल मुग्धा, बोल. मुग्धा कुठे गेली मुग्धा? ओके. सो क्रियाटिन कळलं. मुग्धा तू जर आली तर विचार, तुझा काय डाऊट आहे. आणि मी इथे क्रियाटिनिन पण लिहून ठेवते. क्रियाटिनिन. तो क्रियाटिनिन हा क्रियाटिन पासूनच तयार झालेला ब्रेकडाऊन प्रोडक्ट आहे. सो इट इज अ ब्रेकडाऊन प्रोडक्ट ऑफ क्रियाटिन which is, जसं मी म्हटलं, movement and locomotion. So this is basically formed in muscles. आणि एक्स्ट्रा झालं हे क्रियाटिनिन की ते पण रिलीज होतं युरिन मध्ये. काही काही लोक मसल बिल्डिंग साठी हे क्रियाटिनिन घेतात, जे बॉडी बिल्ड करता, मसल बिल्ड करता किंवा सिक्स पॅक वगैरे असतं, ते हा क्रियाटिनिन घेतात. इट इज अ हाय एनर्जी क्रियाटिन फॉस्फेट. क्रियाटिनिन काय? इट इज अ हाय एनर्जी क्रियाटिन फॉस्फेट. कळतंय का? या येस मॅम. चल मुग्धा, तू इफ यू आर बॅक यू कॅन आस्क युअर डाऊट. येस मॅम, हे जे TMAO आहे ते फक्त मरीन फिशेस मध्येच का बरं असतं? सी, मरीन फिशेस मध्ये परत अगेन इट इज रिलेटेड टू जेवढं सॉल्ट जास्त ना तेवढं, बिकॉज देर इज अ ऑस्मोलॅरिटीचा प्रॉब्लेम. म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन बॉडीचा होणार. खूप सारं पाणी त्यांनी घेतलं आतमध्ये, ते सॉल्ट खूप सारं जाईल आतमध्ये. सॉल्ट आतमध्ये गेलं तर बाहेर पण सॉल्ट आहे, आतमध्ये पण सॉल्ट आहे. त्यांचं ऑस्मो रेग्युलेशन कसं मेंटेन करायचं? डिझायर्ड सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कसं मेंटेन करायचं? युरिया बाहेर काढायचं म्हटलं म्हणजे युरिया आतमध्ये साचून 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 राहील, मग ते बॉडीला टॉक्सिक नको व्हायला, म्हणून त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन की युरिया इज गेटिंग कन्वर्टेड इनटू TMA. आणि हा मग त्या बाकीची बॉडी प्रोटीन्सला पण प्रोटेक्ट करतात. म्हणजे युरिया खूप आपल्या ब्लड मध्ये पण जर युरिया साचून राहिलं तर आपण म्हणतो की इट इज अ इंडिकेशन फॉर किडनी फेल्युअर. म्हणजे मग एक एक ऑर्गन फेल्युअर व्हायला लागतं खूप सारं जर युरिया साचलं तर त्यांच्या बॉडीमध्ये साचतं ते खूप सारं युरिया. पण मग त्यांच्याकडे असे एन्झाईम अवेलेबल आहे की दे कन्वर्ट इट इनटू TMAO आणि म्हणून मग ते नॉन टॉक्सिक आहे. हे लिटरली नॉन टॉक्सिक आहे आणि मग ते सगळं बॉडीला प्रोटेक्ट करतात. या इज इट क्लिअर मुग्धा?
ओके चल. अजून कोणाला काय डाऊट आहे? Ma'am, what type of excretory product that dinosaurs formed? डायनासोरने काय फॉर्म केलं असेल? डायनासोर रेप्टाइल कॅटेगरीचेच होते ना, सो दे माइट हॅव फॉर्म युरिक ऍसिड ओनली. फाइंड आउट. इज व्हेरी गुड क्वेश्चन. काय ना, ऍनिमल किंगडम इज द बिग वर्ल्ड आणि प्रत्येक ऍनिमलचा मग आपल्याला ते लॉजिकली विचार करून ठरवायला लागेल. सो मला असं वाटतंय की इट माइट बी युरिकोटेलिक, कारण आपण म्हणतोय की रेप्टाइल्स आर जनरली युरिकोटेलिक आणि आपण डायनासोरला रेप्टाइल कॅटेगरी मध्येच ठेवलं होतं. Okay, so just find out and confirm. Yes, ma'am. I will surely bring that information. Yes, yes, yes. Any more doubt? So today you are interacting. I am happy. Ma'am, बोला खूप अजून कोणाला काय डाऊट म्हणजे आहे? जेव्हा म्हणजे सगळी लाईफ पाण्यात होती तेव्हा हे अमोनाइट्स वगैरेही केलं मरीन असेल त्यांनी लाईफ. रिलीज. येस, तर त्यांचं तर ते लाईफ पण बघायला पाहिजे. येस येस. ते अमोनोटेलिक होते ना, सो म्हणजे फ्रॉगचं जसं झालं, टॅडपोल इज अमोनोटेलिक बट फ्रॉग इज युरिओटेलिक, अँफिबियन असल्यामुळे. हो ना. येस. सो इफ आय टॉक अबाउट द कंपोजिशन ऑफ युरिन, हे सगळे तुम्ही लिहिले असेल कदाचित ना, सगळं लिहिलंय सगळ्यांनी? करू इरेज झाला? येस मॅम. Okay, चलो. Yes, ma'am. So if I say about the composition of urine, आपलं urine, now I am talking purely for human. आणि एवढ्या सगळ्या animals सगळं लक्षात ठेवणं slightly difficult. Okay, for that we need encyclopedia. So आपलं urine, human urine, 95% water. Major is a water. मग उरलेलं 2% salt. Approximately 2 to 3%. 2 to 3% युरिया. ओके, आणि मग 0.3% अदर मटेरियल. तो इथे आपण 2 to 3 म्हणण्यापेक्षा 2.7 केलं तर मग ते 100% मला वाटतं होऊन जाईल. 0.3 मध्ये अदर मटेरियल. अदर मटेरियल मध्ये काय काय आलं? हिप्युरिक ऍसिड, जस्ट वी सेड. आपण कोणी काही मेडिसिन वगैरे घेतल्या असेल तर सो ड्रग्स. ओके, लिटिल अमाउंट ऑफ युरिक ऍसिड अँड ऑल. सो हे येईल आपल्या युरिन मध्ये. युरिनचा कलर इज पेल येलो and that is due to pigment urochrome. That is not due to bile, remember that is a urochrome. आणि युरिनचा pH नॉर्मली जर म्हटलं तर pH of the urine is 6. But again the pH of the urine will depend upon what type of diet you are taking. Ma'am, I am having a doubt. बोल ना. मॅम, युरिनला जो स्मेल येतो तो कशामुळे येतो? तो युरिनला जो स्मेल येतो तो बेसिकली युरिया जेव्हा रिलीज होतं ना, तर म्हणजे स्टँडिंग युरिन म्हणतोय की व्हेन द युरिन इज पासिंग. युरिन पासिंग करताना पण स्मेल जो येतो तो युरियाचा स्मेल असतो बेसिकली. स्मेल इज बिकॉज ऑफ युरिया. आणि स्टँड बाय युरिन म्हणजे युरिनल्स वगैरे असतात जे क्लीन नसेल केले तर स्टँड बाय युरिन जिथे असेल तो ह्या युरियावर बॅक्टेरियल ऍक्शन होते आणि मग ते खूप सारे बॅक्टेरिया तिकडे ग्रो झाले की मग त्या स्टँड बाय म्हणजे युरिनल मध्ये तो पर्टिक्युलर स्मेल बिकॉज ऑफ दिस बॅक्टेरिया विच आर डिग्रेडिंग दॅट युरिया. ओके, so normal release of urine is 1 to 1.5 liter per day. And again it depends upon how much water you are drinking. But theoretically, if everything is normal, so this much of urine per day you are released. Okay. So that is what is in general the composition. आता ह्याच्यामध्ये बरंच आहे पुढे बघा. आता पुढचे जे अॅनिमल आपण हे सगळ्या स्लाइड केल्या आणि आपण मग मागे गेलो. चार्ट आपण केला. ओके, आता हे वेगळे वेगळे अॅनिमल ग्रुप आणि त्यांच्यामध्ये कुठलं, बिकॉज युअर एनसीईआरटी हॅज गिवन आय गेस पॅरेग्राफ ऑन दॅट.
A survey of animal kingdom. Come on page number 291. A survey of animal kingdom presents a variety of excretory structure. In most of the vertebrates, these structures are simple tubular form, whereas a vertebrate complex tubular organ called kidneys. दिसतंय? तो प्रोटोनेफ्रिडिया और फ्लेम सेल. मग हे महत्वाचं बघा, मग आपण त्या पद्धतीने हा एक चार्ट केला. प्लॅटीहेल्मिन्थस मध्ये काय? बिकॉज प्लॅटीहेल्मिन्थस यू आर अगेन गोइंग टू स्टडी. Okay, in animal kingdom. So they have the protonephridia with flame cells. Rotifera दिलेला आहे त्यांनी. Rotifera, protonephridia with flame cells again. Okay, please write it down. Nematoda, renate gland, कारण हे NCERT ने मेन्शन केलं, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. ॲनिलिडा, ॲनिलिडा मध्ये कोण येईल सांगता येईल का? ॲनिलिडा आपल्या ओळखीचा आहे. रोटिफर्स हे फिश लाईक आहे. त्याचं गुगल इमेजेस बघा रोटिफरचं. So they are microscopic animal basically, rotifers. निमॅटोड सांगता येईल. प्लॅटीहेल्मिन्थस तुम्हाला माहिती आहे. प्लॅटीहेल्मिन्थस म्हणजे फ्लॅट वर्म्स. फ्लॅट वर्मचं एक्झाम्पल माहिती आहे? फ्लॅट वर्म्स. ऍज एन एक्झाम्पल तुमच्या एनसीईआरटीने त्याला प्लॅनारिया असं दिलंय. प्लॅनारिया. आणि अजून जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो टेपवर्म. माहिती आहे सगळ्यांना टेपवर्म? Yes, ma'am. Yes, ma'am. हा. रोटिफरा मायक्रोस्कोपिक आहे. निमॅटोड पण सगळ्यांना माहिती. निमॅटोड दिलंय का एनसीईआरटीने? कोणाचं नाव? सो निमॅटोड राऊंड वर्म सगळ्यांना माहिती आहे. हो ना? राऊंड वर्म अस्कॅरिस. Yes. येस. सो Yes, दॅट ma'am. इज अ निमॅटोड. ॲनिलिडा पण सगळ्यांना माहिती. बोला ॲनिलिड. Earthworm and leech. अर्थवर्म. येस, व्हेरी पॉप्युलर. अर्थवर्म. ओके. तो त्यांचे हे एक्सक्रिटरी ऑर्गन तुमच्या एनसीईआरटीने म्हटले म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. मॅम, बोला. मॅम लिचेस पण येतील ना ॲनिलिडा मध्ये? येस. तू काय बोलतो मला नाही Liches कळलं. पण- गौतम बोलतोय का? हो मॅम, लिचेस पण येतील ना ॲनिलिडा मध्ये? कोण येतील? बोल. लिहून पाठवून. येस. Leeches. Yes, leech is also from Annelida. Correct. तुझा तो ह्याचा सॉल्व करणार आहे इश्यू ऑडिओचा. येस, ॲनिलिड मध्ये लीचेस आर इन ॲनिलिड्स. करेक्ट आहे गौतम. ओके. सो दे हॅव दिस एक्सक्रिटरी ऑर्गन. आपला एक्सक्रिटरी ऑर्गन काय? व्हॉट इज फॉर ह्युमन्स? किडनी. येस, किडनी. तसं हे त्यांचे एक्सक्रिटरी ऑर्गन. सो प्रोटोनेफ्रिडिया और फ्लेम सेल्स कशात आहे? प्लॅनारियाचा डायग्राम आहे हा. फ्लॅट वर्म. ओके. याच्यात तुम्हाला क्वेश्चन्स येतात किंवा मॅच द फॉलोइंग येतात. 4 ॲनिमलची लिस्ट देतील, 4 त्यांचे एक्सक्रिटरी ऑर्गन अँड गिव्ह द करेक्ट मॅचिंग. ओके. सो दिस इज अ मेटानेफ्रिडिया इज लिटिल. आपण हे बघणार आहे सगळं. व्हॉट इज अ प्रोटोनेफ्रिडिया, व्हॉट इज अ मेटानेफ्रिडिया. वी आर गोइंग टू टॉक ऑन दिस इन डिटेल. सो मेटानेफ्रिडिया इन अर्थ. नंतर झिफोसुरा. झिफोसुरा क्रॅब लाईक ॲनिमल. आहे झिफोसुरा. बहुतेक हे नाही दिलं एनसीईआरटीने, पण थोडस आपल्याला ॲनिमल किंगडम मध्ये हे आहे म्हणून त्याचं इथे डिटेल केलं. ओके. क्रॅब लाईक इज अ झिफोसिरा. अरॅक्निडा मध्ये कोण येईल? कोणाला सांगता येईल? द्या तिथे. अरॅक्निडा मध्ये कोण येणार आहे? बोला.
अरॅक्निडा पण सगळ्यांना माहिती. स्पायडर. येस, आहे त्याच्यात. स्पायडर. येस, हे बघा, हे सगळे अरॅक्निड. स्कॉर्पियन्स, स्पायडर्स आणि टिक्स अँड माइट्स, बेडबग्स आणि हे सगळे. इट इज एन अरॅक्निडा. आणि हा जो आहे हा झिफोसुरिया. मागच्या ज्या स्लाइड मध्ये आपण म्हटलं ना झिफोसुरा, त्याचा आहे कोक्झल ग्लँड. हो, कोक्झल ग्लँड. कोक्झल ग्लँड अँड माल्फिजन ट्यूब्यूल. क्रस्टॅशियन्स, अँटिनरी. क्रस्टॅशियन्स मध्ये कोण आहे? क्रस्टॅशियन्स कोण येतात? येस, क्रॅब्स. क्रॅब्स अँड लॉबस्टर, करेक्ट आहे. आणि सगळे मायलिपोडा आणि इन्सेक्ट हे सगळे माल्फिजियन ट्यूब्यूल. आय होप यू आर रायटिंग. बोरिंग आहे आय नो, पण आपल्याला करायचंय. त्याचं मी एकच चार्ट बनवलाय ऍज पर युअर एनसीआरटी. हा चार्ट जरी केला तरी चालेल. एक्सक्रिटरी ऑर्गन, प्रोटोनेफ्रिडिया, फ्लेम सेल कोणाकोणामध्ये बघा. प्लॅटीहेल्मिंथस, रोटिफोर, cephalochordate, amphioxus and some annelids. Nephridia basically earthworm. Malpighian tubule, cockroaches. हे तुम्हाला अॅनिमल तुम्ही डिटेल मध्ये स्टडी करणार, म्हणून ऍटलीस्ट एवढे तरी लक्षात ठेवा. ग्रीन ग्लँड्स अँड अँटिनल ग्लँड्स, प्रॉन्स, क्रस्टॅशियन्स. प्रॉन जे खाणार असेल त्यांना माहिती असेल प्रॉन्स. आणि किडनीज, ऑल व्हर्टिब्रेट्स. प्रोटोनेफ्रिडिया जे आहेत बेसिकली प्रायमरीली मेन त्यांचं फंक्शन आहे फॉर ऑस्मोरेग्युलेशन, आणि मग सेकंडरी फंक्शन इज एक्सक्रिशन. सो मेनली दे आर कन्सर्न विथ ऑस्मोरेग. प्रत्येक प्राण्याला आपला ऑस्मोरेग्युलेशन, सॉल्ट आणि वॉटर मेंटेन करणं हे जास्त महत्वाचं आहे. ओके, तो तुमच्या एनसीआरटीचा हा एक चार्ट लिहून घ्या. वेळ कमी आहे तर स्क्रीनशॉट काढून पण लिहा. आणि यू नो ऑल ऑफ यू हॅव टू कम ऑन 10th of August फॉर युअर वॉट एव्हर टिल नाव यू हॅव रिटन युअर नोटबुक. किती तुम्ही एमसीक्यू सोडवले ते सगळे डिटेल मला घेऊन दाखवायचे. एमसीक्यूज आणि नोट्स. ज्यांना नोट्स नाही मिळाल्या त्यांनी मला मेसेज पाठवा. ज्यांना नोट्स नाही मिळाल्या त्यांना मी नोट्स देते. बऱ्याचशा मुलांनी माझ्याकडनं नोट्स घेऊन गेलेले, जे नाही घेऊन गेलेले त्यांनी मला मेसेज करा, कारण ते प्रिंटिंग पण त्याची बंद आहे. तर जे माझ्याकडे सेट आहे त्याचे मी झेरॉक्स काढून तुम्हाला देऊ शकते. पण मला आता नंबर माहिती पाहिजे किती जणांना नोट्स मला द्यायचे. ओके, सो 10th August. आणि जी नवीन मुलं आहेत जे म्हणतील की आम्ही आधीच नाही केलेलं, पण कोणी कुठून जॉईन केलाय क्लास हे मला माहिती आहे, तिथून पुढचं मी त्यांचं चेक करणार. ओके, येऊन सबमिट करा. लांबची मुलं असेल तर येऊन घेऊन निघून जा, चेक करून घेऊन जा. ठीक आहे, शॅल वी क्लोज हियर. सो कॉकरोचचा माल्फिगियन ट्यूब्यूल, कॉकरोच तुम्ही हा डिटेल मध्ये शिकणार आहात. प्रॉन्स, अँटिनरी ग्लँड्स बघा, त्याचा अँटिनरी ग्लँड्स कुठे, अँटिनाच्या तिथे. सो अँटिनल ग्लँड्स अजून ह्याच्यामध्ये आहेच, पण तो एक तुम्ही एनसीआरटीचा करा. इथे संपलं. मॉल्युस्का, किडनीज, युरोकॉर्डेटा, न्यूरल ग्लँड अँड सिफेलोकॉर्डेटा, प्रोटोनेफ्रिडिया. हे लक्षात ठेवायचं.